तर इथे मी घेतलेला आहे हा बर्फाचा गोळा आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी जे फ्लेवर्स आहेत, कलर आहेत जे ॲड केलेले आहेत. आणि हा गोळा खाताना ना लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात, कारण आमच्या लहानपणी फक्त हा एकच गोळा होता, दुसरा आईस्क्रीमच मिळत नव्हतं. आता यामध्ये मी कोणत्या प्रकारे बर्फाचा गोळा जो आहे तो खाते तुम्हाला सांगते. तर यामध्ये ना मी दूध ॲड करते. दूध घालून जो काही शेक तयार होतो ना, इतकं भारी लागतं, इतकं चवीला लागतं. एकदा नक्की ट्राय करा. बर्फाच्या गोळ्यामध्ये ना दूध घालून एकदा खाऊन बघा आणि मला सांगा, एक नंबर लागतं. आणि लहानपणापासून मी हे खात आली आहे आणि काल अचानक डोळ्यासमोर आला बर्फाचा गोळा म्हणून मी घेतला आणि एक नंबर लागतंय चवीला. एकदा नक्की ट्राय करा. आणि बर्फाचा गोळा आणखीन कोणकोणत्या गोष्टीबरोबर तुम्हाला ट्राय करायला आवडतो सांगा, आणि फ्लेवर कोणता आवडतो. मला जो काला खट्टा फ्लेवर आहे ना तो सोडून बाकी सगळे फ्लेवर आवडतात मला. खास करून ऑरेंज फ्लेवर मला जास्त आवडतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजच्या टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की काय बनवणार आहे मी. तर मी बनवणार आहे आता जो जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, कोणता हा, नो बेक चॉकलेट, नो बेक चीज केक लंच बॉक्स, नो बेक लंच बॉक्स चीज केक. तर हा जो चीज केक आहे तो बनवणार आहे. पण त्याआधी एक गोष्ट मला तुमच्याशी बोलायची होती, ती म्हणजे मी ना ज्यावेळेला यूट्यूब आम्हाला सजेस्ट करतं की तुम्ही या पद्धतीचे व्हिडिओ बनवा वगैरे, तुमच्या ऑडियन्स यामध्ये इंटरेस्टेड आहे, ठीक आहे. आम्ही ज्यावेळेला सर्च करतो, आम्ही सगळेच जे क्रिएटर्स आहोत ते, तर त्यावेळेला मला खूप सारे असे चॅनल सापडले की त्यामध्ये म्हणजे लिटरली काही काही जणांचे 2-2, 3-3 लाख सबस्क्रायबर्स आहेत, पण ते ॲक्टिव्हच नाही आहेत ते चॅनलवरती. तर असं करू नका. तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे तर तुम्ही कंटिन्युटी ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा व्हिडिओ टाकून काहीही उपयोग नाही आहे त्याचा. मग चॅनलचं रीच, इम्प्रेशन, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खराब होतात आणि पुन्हा आणि व्ह्यूज येण्यासाठी प्रॉब्लेम येतो. आणि व्ह्यूज येणं आणि न येणं याची जी किंमत आहे आमच्यासारख्या छोटे युट्यूबर्सना विचारा की किती ही जी प्रोसेस आहे, व्ह्यूज कमी येतात वगैरे, खूप ट्रेस येतो. म्हणजे इतकं म्हणजे मेंटली काय म्हणतात त्याला, आम्ही तर खुळे होतो, खुळे पूर्ण वेडे, की आमचं त्यावरचं डिस्कशन असतं की अरे बापरे व्ह्यूज आले नाही, इतका चांगला व्हिडिओ बनवला, हे ते असं तसं. आणि सगळा खेळ जो आहे तो व्ह्यूजचा आहे ना, की तुम्हाला लाईक किती मिळाले, शेअर किती मिळाले याचा काहीही संबंध नाहीये. तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय तर तुम्ही प्लीज ऍक्टिव्ह राहत जा. ते म्हणतात ना, ज्याच्याकडे असतं त्याला किंमत नसते, ज्याच्याकडे नसतं त्याला मात्र खरंच त्या गोष्टीची ओढ असते, किंमत असते, आणि ती गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे असं सतत वाटत असतं. त्यामुळे तुम्ही अजिबात असं काय म्हणतात ते, जी तुमची कन्सिस्टन्सी आहे ती ब्रेक नका करू. तुम्हाला जर इतका चांगला रिस्पॉन्स मिळतोय ऑडियन्सचा, इतके चांगले व्ह्यूज येत आहेत, बऱ्यापैकी व्हिडिओ तुमचे व्हायरल गेलेले आहेत, चांगलं अर्निंग करताय तुम्ही, तर 2-3 महिन्यातून एकदा व्हिडिओ अजिबात टाकू नका. आपण काय कॅरी मिनाटी नाहीये की बाबा 6 महिन्यातून एकदा व्हिडिओ टाकला आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज आले वगैरे. आम्ही तर छोटे क्रिएटर्स आहोत, पण आमच्यापेक्षा जे थोडे मोठे क्रिएटर्स आहेत तर त्यांनी तरी ऍटलिस्ट जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन ठेवा. कारण आम्हाला माहिती आहे, आम्हाला विचारा व्ह्यूज न येण्याचं दुःख काय असतं ते. आम्ही खूप जास्त म्हणजे व्ह्यूज आणण्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय कॉन्टेंट सुचवावे लागतात. आम्ही एकमेकांना म्हणजे जे सगळे यूट्यूबच्या थ्रू माझे ज्यांच्याबरोबर ओळख झालेली आहे, आमच्या सगळ्यांचं हेच रोज डिस्कशन असतं की बाबा व्ह्यूज कसे वाढवावे, कारण त्याशिवाय डॉलर मिळणारच नाहीयेत, हे रिअल आहे. त्यामुळे तुम्हाला जर चांगला रिस्पॉन्स मिळत असेल तर प्लीज तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा आणि कंटिन्युटी ठेवा तुमच्या व्हिडिओमध्ये. आधीमध्ये म्हणजे असंच मध्येच सोडून जाऊ नका प्लीज. आणि रिअल हेच आहे की ज्यांना व्ह्यूज येत नाहीत ते जास्तीत जास्त चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतात, आणि ज्यांना लोक खरंच म्हणजे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत, चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात, त्यांना तर काही पडलेलीच नाहीये. ते 8 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा व्हिडिओ टाकताय, असं नका करू. कारण व्ह्यूज न येण्याचं दुःख काय असतं आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगेन, एक्सप्लेन करेन, ठीक आहे. तर आपली जी रेसिपी आहे ती पुढे आपण कंटिन्यू करूया. आता सवय नाहीये, सवय मोडलेली आहे, असं मोबाईल पकडून बोलायचे हात खूप दुखतोय आणि एडिटिंगसाठी तर डोळ्यांची वाट लागतेच. हे खूप म्हणजे ह्यावरती 1000 वेळेला बोलणं झालेलं आहे आपलं. आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला. आणि इथे माझी कोकोडी न्या 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 नाही बघत नाही, झोपेत आहे ग माझं डुक्कर.
न्या न्या. झोपले, झोपू दे. इथे बघा, इथे आहे म्हणजे काळी. ए काळे, लकी ए लकी ग बाई. आणि हा डाकू. डाकू डाकू, तुला कसला डोक्याला ताप झालाय वाटतं? तुझ्या डोकं टेकून झोपलायस? डुकरा नीट झोप. ए डाकू, हे असं असतं यांचं. वरती आणि खाली झोपलेले आहेत. म्हणजे काळी आहे ग ही, म्हणजे एवढी काळी की नाही, शाणी माझी. ठीक आहे, तर चीज केकसाठी लागणारं जे साहित्य आहे, इथे मी न्यूट्रीचॉईसचा जो बिस्किटचा पुडा आहे तो बिस्किट घेतलेले आहेत. हे मलाई पनीर घेतलेलं आहे. इथे साखर जी आहे ती वाटून घेतली आहे. इथे आहे अमूलची फ्रेश क्रीम आणि हे चॉकलेट टॉपिंगसाठी. ठीक आहे, तर आता सगळ्यात आधी ही जी न्यूट्रीचॉईसची बिस्किट आहेत ती आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात. हे आहे मिक्सरचं भांडं, यामध्ये आत्ताच मी साखर वाटली आहे. इथे तुम्ही बघू शकताय ही जी बिस्किट आहेत ती मी वाटून घेतलीत. आता यामध्ये 2 चमचे मी तूप घालणार आहे. तुम्हाला हवा असेल बटर घालू शकताय आणि बटरच घालायचं असतं. माझ्याकडे बटर नाही आहे तर मी तुपाचा वापर करणार आहे. 1 चमचा आणि थोडंसं घालणार. आता हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालेलं आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही कोणतेही बटर कुकीज जे असतात त्याचा वापर केला तरीही चालेल. आता इथे मी काचेचं बाउल घेतलेला आहे. ब्लाऊल होतं ब्लाऊल. आता यामध्ये हे जे मिक्सर आहे ते काढून घ्यायचं. आता सेट करून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, तुमच्याकडे कोणताही काचेचा बाउल असेल, डब्बा असेल, लंच बॉक्स असेल, तुम्ही त्याचा वापर करू शकताय, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही कोणतेही बटर कुकीज यूज करू शकताय, ओरिओ यूज करू शकताय, मारी म्हणजे कोणतंही बिस्किट असू दे तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, या पद्धतीने हे सेट झालेलं आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणखीन चांगल्या पद्धतीने सेट होण्यासाठी. हे झाकण लावायचं आहे. ठीक आहे, आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता इथे मी जे मलाई पनीर आहे 100 ग्रॅम आहे, त्यामध्ये मी थोडं घेणार आहे यामध्ये. ठीक आहे, इतकंसं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये घालायची आहे ही फ्रेश क्रीम अमूलची. ही थोडीशी घालायची. आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हे मी 4 चमचे जी साखर आहे वाटून घेतलेली ती घालणार आहे. तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकताय. ठीक आहे, हे असं झालेलं आहे. आता याला छान मस्त मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया आपण. आणि यामध्ये मी अगदी 2 ड्रॉप जे आहेत व्हॅनिला इसेन्स यूज करणार आहे. तुम्हाला जे हवं आहे ते इसेन्स तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, इथे 2 ते 3 ड्रॉप मी टाकलेले आहेत. आता हे ग्राइंड करून घेऊया छान असं. हे आपण ओपन करूया आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, वाव मस्त, वाव छान या पद्धतीने झालेली आहे. ठीक आहे, तुम्हाला हवा असेल क्रीम चीज जे असतं किंवा चीज स्प्रेड आहे त्याचा वापर केला तरीही चालेल. आणि आपली व्हिपक्रीम आहे, नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम असतं त्याचा वापर केला तरीही चालेल. मी फ्रेश क्रीमचा यूज केलेला आहे. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही यूज करू शकताय. आणि चवीला 1 नंबर झालेला आहे. व्हॅनिला एसेन्स घाला किंवा न घाला 1 नंबरच लागते, लय भारी लागते. आता जे आपण सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं, जे बिस्किट क्रम्बल करून जे काही गेलेलं होतं ते आपण ते काढून घेऊया फ्रीज मधलं. ठीक आहे, मी वरती ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं हे आणि सेट झालेलं आहे. छान असं सेट झाले, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये हे जे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतायचंय या पद्धतीने असं. ठीक आहे, आता याला झाकण लावायचंय आणि हे 2 तास फ्रीजरला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू. ओके, चॉकलेट जे आहे डेअरी मिल्क कॅडबरी आपण जे आहे ती मेल्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये अगदी थोडं जे आहे ते मी दूध घालणार आहे. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी थोडीशी लिक्विड टाईप झाली पाहिजे. हे मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी
या पद्धतीची आपल्याला हवी आहे. आता आपला जो चीज केक आहे फ्रीजमधून काढून घेऊया. तर इथे मी 1 तासच ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं सेट झालेला आहे. आता हे जे चॉकलेट आहे आपल्याला यावरती घालायचंय. व्यवस्थित असं छान मस्त असं या पद्धतीने घालून घ्यायचंय. वा, कधी खाईन असं झाले मला, कधी खाईन. तर इथे जे चॉकलेट आहे मी स्प्रेड करून घेतलेला आहे आणि या ज्या लेअर ज्या आहेत त्या अशा दिसत आहेत. कधी एकदा सेट होतो आणि मी खाते असं झाले मला. त्याला मी हे झाकण लावून फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं आहे, खाली फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. ॲटलिस्ट 1 तास सेट करून ठेवायचा. 1 तासानंतर आपण आपला चीज केक बघूयात. ओके, फायनली आपला केक तयार झालेला आहे. आता ह्याला आपण टेस्ट करूयात. असा दिसतोय. एक नंबर झालाय. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याला तुम्ही बेक जरी केला ना तरीही चालतो. जसं आपण नॉर्मल केक बेक करतो ना, पण काय करायचं, तुम्ही समजा आता एखादं याला जर बेक करायचं असेल तर एका प्लेटमध्ये पाणी ठेवून हा जो चीज केक आहे त्यामध्ये ठेवायचा आणि मग तो बेक करून घ्यायचा. छान होतो बेक सुद्धा. आणि हा बेक न करता सुद्धा एक नंबर झालेला आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.